महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले। त्यांना एकूण 554 मतांपैकी पहिल्या पसंतीचे 362 मते मिळाली। 5 मते अवैध ठरली। अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली। जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे ही मतमोजणी करण्यात आली। निवडणूक निरीक्षक डॉक्टर माधवी खोडे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली। नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे 3 उमेदवार रिंगणात होते। 10 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले। एकूण 560 मतदारांपैकी 554 म्हणजे 98.92% मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता। बचत भवन येथे 13 डिसेंबर रोजी सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली। उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली। मतपत्रिकांची सरमिसळ गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 टेबलवर मतमोजणी करण्यात आली। यामध्ये 554 पैकी 549 मते वैध तर 5 मते अवैध ठरली। त्यामुळे विजयासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला। पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली। विजयासाठी एकूण वैध मतांपैकी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता। पहिल्याच फेरीत विजयासाठी निश्चित मते प्राप्त केल्याने बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले। निवडणूक निरीक्षक डॉक्टर माधवी खोडे चौरे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर यांनी बावनकुळे यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले। पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।